नमस्कार. जनसंवाद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी ठिकाणी आहे तर घंटागाडीचे कंत्राटी कर्मचारी यांनी आंदोलन केलं होतं. त्याविषयी यांनी आयुक्त मॅडमला पत्र दिलेलं होतं. त्यावर काय तोडगा निघालाय तो आपण सर्वसामान्य जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. तर आपले अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत आपलं होळीकर सर, त्यांच्याशी आपण चर्चा करू. काय नेमकं काय. नमस्कार सर, आपलं नाव काय सर? राजकुमार होळीकर. तर सर आपण आयुक्त मॅडम 2-3 दिवसाखाली आपण हे दिलं होतं, आपल्याला निवेदन दिलं होतं. त्याप्रकारे कामगार संघटनेमध्ये काय नेमकं झालं त्याच्यात? लातूर शहरात घंटागाडीवर काम करणारे जे सफाई कंत्राटी कामगार आहेत, या सर्व कामगारांचं डिसेंबर आणि जानेवारीचं पेमेंट झालेलं नाही. 2 महिन्याचं थकीत वेतन आहे. त्याच्याशिवाय यांच्या रूट आणि स्कॅनमध्ये गडबड आहे. किमान वेतन आणि वेतनामध्ये जे काही फरक आहे ते आहे. पगारी सुट्ट्याचा विषय आहे आणि ट्रॅक्टरवाल्यांचं वजनावर जे पगार केला जातो, या 3-4 मुद्द्याला घेऊन आम्ही 3 जानेवारीला आयुक्तांना पत्र दिलेलं होतं. या सगळ्या मुद्द्यावर आपण निर्णय घेण्यासाठी मीटिंग लावा आणि आमचं हे 2 महिन्याचं पेमेंट 10 तारखेपर्यंत करा. तर अद्याप त्यांनी 10 तारखेपर्यंत पेमेंट न केल्यामुळं आज 11 तारीख आहे. आज 11 तारखेला आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून काम बंद आंदोलन केलेलं होतं. आत्ता आमची महानगरपालिकेचे कचरा म्हणजे व्यवस्थापनात सफाई विभागाचे जे प्रमुख आहेत कलीम शेख आणि पिडगे अण्णा यांच्यासोबत चर्चा झाली, मीटिंग झाली आणि त्याच्यात असं ठरलं की 18 तारखेला या सगळ्या विषयावर आयुक्त मॅडमसोबत मीटिंग करून याच्यात निर्णय करणे आणि 2 महिन्याचा जो काही थकीत पगार आहे तो 20 तारखेपर्यंत करण्यात येईल. कारण त्याचं की 15व्या वित्त आयोगाचे पैसे आणि महानगरपालिकेचे पैसे मंत्रालयातून आलेले नाहीत, तर ते पैसे 4 दिवसात येतील. अशा पद्धतीचं त्यांनी लेखी आम्हाला पत्र दिलेलं आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी काम बंद आंदोलन जे आहे ते स्थगित करत आहोत. उद्यापासून सर्व कामगारांचे कामावर जात आहेत. तर आपल्याकडे अजून महेंद्र कांबळे सर आहेत, त्यांच्यासोबत बी आपण चर्चा करू. सर, आपल्याला काय कितीपत योग्य वाटते सर? म्हणजे आता याच्यावर काही आयुक्त मॅडम याच्यावर काही निर्णय घेतील का असं तुम्हाला वाटतंय का? आमची निश्चितच आशा माननीय आयुक्त मॅडम यांच्यावरती आहे, पूर्ण पालिका प्रशासनावरती आहे आणि महापालिकेचे सफाई विभागातले हे सर्व घंटागाडीवर काम करणारे कामगार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की पालिका प्रशासन आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि त्या स्वरूपाचं त्यांनी आम्हाला आज पत्रसुद्धा दिलेलं आहे की हे डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचं जे थकीत वेतन आहे ते थकीत वेतन येत्या 20 तारखेला ठेकेदाराला देऊन 21 तारखेला कामगारांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल असं लेखी स्वरूपामध्ये आश्वासन दिलेलं आहे. आणि मला निश्चित विश्वास आहे की पालिका प्रशासन कामगारावरची जी उपासमारीची वेळ आलेली आहे ती उपासमारीची वेळ ही निश्चितच दूर करेल, याला मला पूर्ण विश्वास आहे. तर असं वाटतंय की आयुक्त मॅडम ह्या एवढ्या जे 100-150 जे कंत्राटी कामगार आहेत त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. लवकरात लवकर यांचा संप मागे घेऊन यांना योग्य त्या निर्णय देतील. तर या ठिकाणी आपण जनसंवाद न्यूज